आलेत. आय डोंट नो कसं वाटतंय, पण नक्कीच प्रत्येकानं हा उंबरा ओलांडताना की नाही नमस्कार करायला पाहिजे, कारण राजे ते राजे होते आणि ज्यांनी रोजीरोटी दिली प्रत्येक कामगाराला, घरामध्ये त्यांच्यामुळं भाकरी मिळाली, रोजीरोटी मिळाली, त्यांचं आयुष्य सावरलं गेलं असं कोल्हापूर संस्थान. आणि या कोल्हापूर संस्थानामध्ये ॲज इट इज ही मिल्स आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळते. तर चला बापरे, आता आपण बऱ्याचशाच गोष्टींनी पुढे गेलोय किंवा काय केलंय, पण त्या काळातलं हे प्लीज हे सगळं घे यार. मला सगळीकडे राजे फील होत आहेत, त्यांची दूरदृष्टी आणि सगळ्या गोष्टींचं दर्शन आपल्याला प्रत्येक त्या वास्तूमधून, प्रत्येक त्या गोष्टीमधून घडतं यार. बघू शकता हा दरवाजा घे प्लीज, कारण दरवाजा बघू दे आपल्या प्रेक्षकांना, कारण आपल्याला आपली स्वतःची वास्तू सांभाळायचं म्हणजे जीवावर येते यार. शाहू महाराजांचा दूरदृष्टीपण आपल्याला याच्यातूनच दिसून येते की वर्षानुवर्षां कितीतरी वर्ष, म्हणजे 100 पेक्षा जास्त वर्षांची वास्तू. तसं म्हणजे मला वाटतं थोडंसं गंज चढलाय की नाही माहिती नाही, पण फक्त तो दिसतोय जितकी कणखर वास्तू आहे. आणि याचं उत्तम उदाहरण काय असू शकतं, मला तर फक्त प्रत्येक गोष्टीतून हॅट्स ऑफ आणि त्यांच्याबद्दल प्राऊड आणि प्रत्येक त्या पावला गणिक फक्त प्राऊड मुवमेंट फील होते की मी कोल्हापूरची आहे. चित्र प्रदर्शन, छायाचित्र प्रदर्शन आपण एका बाजूने घे पटकन घे. मला चालू काय हे मला घर खूप आवडलंय. जर कोणी मला सांगितलं की मला हे इथं राहायचंय, तर तुला कुठे राहायचंय, तर मला इथं राहायचंय या घरात, प्लीज घर घे. कुलूप दराला एवढंच छोटं अंगण आणि मस्त. राजे प्लीज तुम्ही पाहिजे होता, तुम्ही जर असता की नाही तर मी कुठलीही कामगिरी काहीतरी मोठी केली असती आणि मी सांगितलं असतं हे एवढा जमिनीचा तुकडा मला द्या, कारण हे घर इतकं भारी आहे, गोड कौलारू आणि मातीचं. आणि बघा लाईक फार्म हाऊस है ना. परत एकदा मोहून जाणारी गोष्ट लाकडाचे दरवाजे, माय गॉड. म्हणून मला वाडा वगैरे आवडतं. हे बघा ही कडी, आणि इकडे कोणाचं लक्ष गेलं की नाही मला नाही माहिती, पण मला हे आवडतं. म्हणजे अजूनही हे लाकूड आणि ही वास्तू यार. आणि फायनली काय बोलताय, आता काय फोटो घ्यायचे की नाही का मला बघायचं. हाऊ स्वीट ऑफ यू. फक्त बघायचं होतं. पहिल्यांदाही भेटले असं कोणीतरी इकडे बघा की त्याने फोटो मला फोटो काढायचा नाही, फोटो काढायचा फक्त बघायचंय तुला. मला बघायला येणार कोणीतरी असं पहिल्यांदा, मला भारी वाटलं. थँक्यू सो मच. वाटत होतं का नाही काय करायचं, पण आता नाही जिंकले. मला खरं वाटत होतं. तू गेल्यानंतर मी बघितलंच नाही, सगळे तेच म्हणतात, पण आता हो ना. पण आता नेक्स्ट टाइम बघा, चौकशीचा पण चांगला. तुम्हाला माहिती आहे कुस्तीचं आणि आपल्या कोल्हापूरकरांचं किती नातं आहे आणि किती घनिष्ठ नातं आहे. तर मी मगाशी पण तसं सांगितलं की दाखवलं पण इनफॅक्ट की बाहेर आपण कुस्तींच्या हे होतं, आखाडा होता, कुस्तीचा आखाडा. जसं कामगारांच्यासाठी त्यांनी कुस्तीचा आखाडा केलेला, तर तेही खूप इम्पॉर्टंट आहे. आणि त्यातलीच काही छायाचित्र आहेत ती इथं दाखवलेलं आहेत. न्यू पॅलेस इथे पोलो मैदान, इथे भरवलेले कुस्तीचे आणि मैदान आहे. आणि इथे स्वतः शाहू महाराज आलेले आहेत. तुम्ही तर बघू शकताय की कुणीच बिना म्हणजे सगळ्यांच्या डोक्यावर पगड्या आहेत. आणि म्हणजे त्या काळाचं वातावरण निर्मिती कशी असेल किंवा वातावरण कसं असेल तुम्हाला बघता येईल. एक्झॅक्टली. आणि ह्याच्यामध्ये जगतगुरु इमाम बख्श म्हणजे हे 2 मोठे पैलवान आहेत ज्यांचं अजून सुद्धा चित्र जतन करून ठेवलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं जसं की पॅम्पलेट आपण तयार करतो की बाबा इथे कुस्त्या होणार आहेत किंवा काय, ते सुद्धा जतन करून ठेवले की त्या काळची रचना कशी होती की बाबा नामांकित पैलवानांची जंगी मल्लयुद्ध कसबा तुकडे येथे होणाऱ्या. आणि मग इथे 1913 रोजी इसवी रोजी दिवसर, म्हणजे कसे शब्द होते बघा. आपण आता तसलं काय करत नाही दिवसर, पण हे बघा कसं. आणि प्रत्येकाची मग पैलवानांची नावं आणि मग तिकटीचे दर, लहान मुलांना आणा, सूचना, 2 प्रहरी
एक मिनिट आपण म्हणतो की 2 PM वगैरे AM असते. इथे काय लिहिले बघा, सूचना कुस्त्या 2 प्रहरी 2 वाजता सुरू होतील. तिकिटाशिवाय आत आल्यास पोलिसांचे ताब्यात दिले जाईल. आमची खुशी नसेल आत घेतले. आत घेतले जाणार नाही. सवडीप्रमाणे दर वाढवले जातील. सभ्य रीतीने वागण्याविषयी विनंती आहे. म्हणजे कोल्हापुरी भाषेचा पण हा तो ती भाषा पण आली. व्यवस्थित शब्दांमध्ये ती भाषा गुंतलेली आहे आपली कोल्हापुरी. आणि अकाउंटंट पवार मास्तर संपला विषय. आणि हे काय आबा आरब आमदार रमजान पहिलं. ठीक आहे इकडे पुढे सेम. हा आता इथलं श्री महाराज शाहू छत्रपती सरकार करवी यांच्या आश्रय खालील असलेला गुलाम कादर पैलवान यांनी आजपर्यंत मुलतान, लाहोर, दिल्ली अशा मोठ्या मोठ्या शहरी कुस्त्या करून आपले नाव मिळवले आहे. म्हणून यांची कुस्ती पंजाबहून आणविलेला नवरंगा पैलवान याच्या बरोबर ठेवलेली आहे. तरी मोठ्या इराद्याने ही कुस्ती होणार आहे. मोठ्या इराद्याने ज्यावेळी इरादे वगैरे क्रिएट केलेले आहेत तर ही चुकीची होणार आहे. बाकीच्या कुस्त्या आणि नामांकित पैलवानाची यादी. ऑफकोर्स हे सगळे पैलवान. कशात पैलवान. एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. माझे आजोबा कुस्तीगीर होते. म्हणजे आता ते आहेत पण ते आता कुस्ती खेळत नाहीत. तर ते कुस्तीगीर आणि माझे मामाही तुम्हाला सांगितले. मी माझ्या खूप साऱ्या व्हिडिओजमध्ये सांगितले की माझे मामा पण कुस्तीगीर आहेत. तर कुस्तीगिरांच्या गळ्यात ना काळा हे असतो गोठ असतो आणि त्याच्यामध्ये ना हे असतं सोन्याच्या ना पेट्या असतात. पेट्या तर त्या सोन्याच्या पेट्या इथे तुम्हाला दिसतील. प्रत्येक कुस्तीगिराच्या ह्याच्या गळ्यामध्ये सोन्याच्या पेट्या. अशा माझ्या आजोबांच्या गळ्यामध्ये आजही सोन्याच्या पेट्या आहेत. तुम्हाला सांगितलं की दरवाजा खिडक्या प्रत्येक गोष्ट वेगवेगळी आहे. स्लायडिंगचा मोबाईल बघितलाय आपण आत्ता पण त्यावेळेला स्लायडिंगचा दरवाजा त्या काळात राजांनी केलेला स्लायडिंगचा दरवाजा. फक्त बघा आणि प्लीज कव्हर अप करा. मला वाटतं बरोबर शाहू महाराजांनी पुढे मोठ्याने आवाज येतो कॅप्चर करायला पाहिजे. बरोबर त्या वेगवेगळ्या माध्यमात काम केलं. शिल्पकला असते, चित्रकला असते, चित्रपट असते. स्वतः कॅमेरा त्यांनी स्वतः बनवला. कोल्हापुरात पहिला कोल्हापूरला अख्खा देशातला त्यांनी स्वतः कॅमेरा बनवला. बाहेरचा देशातून कॅमेरा रिसर्च केला आणि कॅमेरा रिसर्च केलेल्या कॅमेऱ्यातून त्यांनी परत इन्स्पायर होऊन वेगळा स्वतःचा कोल्हापुरी ढाच्याचा कॅमेरा बनवला आणि तो जगातला पहिला कॅमेरा होता. तो बाबूराव पेंटरांनी बनवला. आणि त्या सगळ्या गोष्टी पंचगंगा घाट, रंकाळा तलाव ह्या सगळ्या कोल्हापूर ज्या कॅमेऱ्यात पहिलं शूट झालं ते फक्त बाबूराव पेंटर यांच्यामुळे. जसं की तुम्हाला माहिती आहे की अख्खी मराठी इंडस्ट्री कोल्हापूरमध्येच होती. कारण सुरुवातच कोल्हापूरपासून झाली. तर तुम्हाला माहिती आहे कोल्हापूरमध्ये बाबूराव पेंटर आधी कोल्हापूरच्या आधी जे शूट किंवा पिक्चर ज्या गोष्टी व्हायच्या तेव्हा त्याच्यामध्ये स्त्रिया काम खूपच कमी करायच्या. त्याच्यामध्ये पुरुष काम करायचे. बाबूराव पेंटरांना वाटलं की माझ्या पिक्चरमध्ये पहिली स्त्री उभारली पाहिजे. स्त्री भूमिका पहिले पडद्यावर आणणारे फक्त बाबूराव पेंटर होते. आणि त्याच्या पाठीमागे अनंतराव पेंटर त्यांचा भाऊ ह्या दोघांची कधीपासूनची तपश्चर्या होती. त्याच्या तपश्चर्यातून ते पिक्चर उभे झाले. तर ते एक मोठा सॅल्यूट आहे की आता पण जे फिल्म इंडस्ट्री बघतोय किंवा चित्र आणि एवढा आपल्याला दाद मिळते चित्रनगरीला किंवा सगळ्या गोष्टीला. तर त्या क्षेत्रामध्ये स्त्रिया ते इतक्या धाडसीने पुढे आहेत. तर त्याच्या पाठीमागे फक्त बाबूराव पेंटरांचं एक नाव घेतलं पाहिजे. औषधोपचार करून घेतल्यामुळे त्यांचा आवाज होता आणि त्यामुळे सुरुवातीला नाटक कंपनीने त्यांची परत परीक्षा घेऊन त्यांना कंपनीमध्ये घेतल्यानंतर कलावंत शाहू छत्रपतींचं कौतुक आणि प्रेम मिळालेलं आहे. आणि मला वाटतं की सेम गोष्ट आहे की स्त्री भूमिकेतील जसं तू म्हणालास मगाशी की महाराष्ट्र कुस्ती शंकरराव सरनाईक जे स्त्री भूमिका करणारे पुरुष जे आहेत. आपल्याला आतापर्यंत बालगंधर्व आणखी अशा गोष्टी ठराविकच लोक माहिती आहेत. महाराष्ट्राच्या आपल्याला रिस्पेक्ट आहे पण विथ रिस्पेक्ट की आपल्याला काही दुसरे पण व्यक्तिमत्व आहेत ज्यांनी स्त्री भूमिका छान पद्धतीने पार पाडला. त्याच्यामधलेच हे आहे शंकरराव सरनाईक. सेम गोष्ट हे स्त्री वेशातले आहेत आणि हे पुरुष वेशातले आहेत. आता तुम्हाला इथं वाचायला मिळतं छत्रपतींच्या उत्तर 10,000 रुपयांचा निधी देऊन शंकरराव आले. त्यांनी तेव्हा 10,000 दिले होते त्या काळात. म्हणजे आता तुम्ही काउंट करू शकता इतकी रक्कम त्यांनी महाराजांनी त्यांना दिली होती. तर असे दानशूर आपले शाहू महाराज होते. आता केशवराव भोसले मी सांगणार आहे.
केशवराव भोसले नाट्यगृह कोणाला माहिती नाही, सगळ्यांनाच माहिती आहे. पण माहिती असलं तरी केशवराव भोसले नाट्यगृह हे नाटकाला थिएटरला तरी का नाव दिलं, कारण त्यांचंही एवढं मोठं योगदान आहे की ते सुद्धा पुरुष असून स्त्री वेशातलं काम करणारे केशवराव भोसले स्त्री भूमिकेतील केशवराव भोसले त्यांचं पेंटिंग बघू शकता तुम्ही. केशवराव भोसलेंनी स्त्री भूमिका केलेली आहे. आणि ऑफकोर्स ते कसे दिसत होते सगळ्यांनाच माहिती आहे, पण त्यांना संगीत सूर्य म्हटलं जातं. केशवराव भोसले कलेला इतका आदर दिला, कलेच्या बद्दल इतकं त्यांचं प्रेम की दरबारी चित्रकार अनेक आबाला रहमान ह्या वास्तूजवळ फिरायचे. आबाला रहमान ह्या वास्तूजवळ जे फिरायचे म्हणजे इथली लँडस्केप असतील, इथं सतत असून त्यांनी हजारो चित्र काढली. ती चित्र काढल्यानंतर शाहू महाराजांनी ते चित्र बघण्यासाठी त्यांना राजवाड्यात बोलवलं आणि मग त्यांना राजाश्रय दिला. मग ते हजारो चित्र त्यांनी आणखीन रेखाटले. तर तसं त्याच्या खूप वर्षानंतर आणि कोरोनासारख्या नंतर 2 वर्षानंतर त्या काळामध्ये त्यांनी एवढा म्हणजे पेंटर जे लोक स्केच काढत होते त्यांच्यासाठी एवढा वाव दिला. आणि सेम थिंग की त्यांच्याच वास्तूमध्ये बाकीच्या आता एवढ्या वर्षानंतर जे पेंटर्स लोक स्केच करणारे तुम्ही लोक आहात, सगळे आर्टिस्ट जसं की तुम्ही एक स्वतः आर्टिस्ट आहात, तर सगळ्यांचे पेंटिंग त्यांच्याच वास्तूमध्ये होते. तर ही पण खूप मोठी गोष्ट आहे. हे राजांचे चित्र आणि हे सगळं मला असं वाटतं हे विचार आहेत म्हणजे शाहूंचा काय विचार आहे. ज्या एकीकडे तो राजा आहेत आणि एकीकडे तो प्रजेसाठी सुद्धा त्यानं तितकंच काम केलंय. सो काही सिम्बॉलिझम मध्ये काही काम केलेलं आहे. किंवा मला हे पण असं वाटतं की लाईक ते कुठलाही धर्म मानत नव्हते, तर ते सगळ्या धर्मामध्ये त्यांना एकटं की एक माणूस की हा एकच धर्म आहे असं मानत होतं. त्यांचं हे काहीतरी एक सिम्बॉलिक छत्रपती तू लोकराजा की त्यांनी फेटा ही फेटाचा मान म्हणजे छत्रपतींचा फेटा हा कोल्हापुरी फेटा आहे. तर राजांच्या वेगळी पगडी परत अशा पद्धतीच्या पगड्या होत्या. पण शाहू महाराजांना फेटा इतका आवडायचा, एवढा आपलासा व्हायचा की तो त्यांनी दरबाराला सुद्धा म्हणजे जसं की आपला शेतकरी राजा सुद्धा साधी पगडी असायची, तर राजांची पगडी होती आणि खूप छान केशरी कलरची पगडी. आणि इथं जसं की कुठलीही सुरुवात जशी ग्रोथ हळूहळू होती मोठ्यापर्यंत जाते, पण आपण ही ग्रोथ सुरुवात करणं गरजेचं आहे. कुठलीही गोष्टीची सुरुवात होणं गरजेचं आहे. कुठे कधीतरी त्याचा वृक्ष बनतो. तर ते पण छान आहे, कोणाचं स्केच आहे, मस्त आहे, मला आवडतं. थँक्यू. त्यांना घ्या. काय म्हणतात तुमचं नाव? विजय टिपुकडे सरांनी हे लँडस्केप चित्र जे आहे शाहू महाराजांचं ते काढलेलं आहे. लाईक 3D इफेक्ट आहे ह्याला. म्हणजे तसं काही केलं का तुम्ही? नाही हाताची कमाल. आणि खरंच हाताने खूप आता कमी होत चाललंय सगळं. आपण डिजिटल 3D डिजिटल सगळं चालू झालंय, त्याच्यामुळे आपण खूप सोप्या पद्धतीनं स्केच करू शकतो. पण लाईक आता तुम्हाला नाही वाटत हे की तुम्ही 3D केलं? मला तर असं जाणवलं लांबून 3D इफेक्ट आहे याचा. सरदार सरोवरचं वल्लभभाई पटेलांचा जो पुतळा आहे त्याच धर्तीवर राधानगरीच्या ठिकाणी महाराजांचा व्हावा अशी एक माझी इच्छा होती. त्याप्रमाणे मी त्या ठिकाणी पेंटिंग केली. भविष्यात असं होऊ शकेल. आणि ते भविष्य आपण बघू शकतो. बघतानाच तेवढं भव्य वाटतंय तिथं की धरण आता इतकंच दिसतंय, तर ते ऑलरेडी किती मोठं आहे. तर महाराजांचा पुतळा तिथं असेल तर आणखीन किती मोठं दिसणार, ह्यूजनेस असणार. कम्प्लीट होईल ते. छान मस्त राहुल या एक मॅम तूच ना? नाही टोलर गेला तो बिचारा.
मध्ये आहेत राजर्षी शाहू महाराज आणि त्यातून त्यांना बऱ्याचशा गोष्टी करायच्या आहेत. लाईक त्या एका मेन फेजवरती आहेत की लाईक मला हे करायचं ते करायचं ते करायचं आणि सगळं असं गुरफटून गेलेत आणि मग मला सगळं व्यवस्थित सगळा राज्यकारभार चालवायचा वगैरे ह्या विचारांमध्ये हे असं लाईक ते असं हे उडलेत ना पंख तर असं लाईक त्यांचे विचार आहेत. किंवा दुसऱ्या गोष्टी असं म्हणू शकता की या सगळ्यातून त्यांनी मुक्तता केली, जसं की त्यांनी विधवा पुनर्विवाह असेल, सगळ्या गोष्टी असतील. जसं त्यांच्या स्वतःच्या सुनेला त्यांनी मगाशी नाही का फोटो दाखवलं की गाडी चालवायला शिकवली, शिकार करायला शिकवलं. तर या सगळ्या बंधनातून मुक्त केलंय, करून पाहतायत ते लाईक असं मला काहीतरी आहे. तू कुठल्या ह्यानी स्केच केलंस? मी ज्या पद्धती म्हणजे खूप वर्षांनी तर शाहू मिला मी फक्त बाहेरूनच बघत होतो की सगळेच कोल्हापूरचे लोक की फक्त आतमध्ये काय आहे ही कुणालाच माहिती नव्हतं की आतमध्ये काय. जेव्हा आम्हाला आतमध्ये सोडलं आणि जी सगळी वास्तू बघितली तर एवढं सगळं भव्य दिव्य बघून आम्हाला लाईक कलाकार काय करतो की सगळ्या भावना स्केचमधून, चित्रातून, विचारातून मांडण्याचा प्रयत्न करतो. तेच म्हटलं माझ्या डोळ्यासमोर कॅनव्हासमोर काहीच नव्हतं, फक्त शाहूमय सगळं झालं होतं की इतके सगळे विचार. कारण की 100 चित्रकार जेव्हा आम्ही एकत्र आलो होतो तर 100 कलाकारांच्या डोक्यातले 100 विचार कॅनव्हासवरून उतरणार होते आणि तेव्हा इतकी एनर्जी ह्या माहोलमध्ये भरली होती. त्या एनर्जीमधले कलर्स फक्त माझ्या कॅनव्हासवर आले आणि त्याचे आउटलाईन फक्त शाहू महाराजांच्या विचारांचे राहिले. म्हणजे त्यांनी सगळ्या सर्व वेगवेगळ्या क्षेत्रात काम केलं आहे. कोणत्याही क्षेत्रात त्यांनी डावललं नाही, इतकं सगळ्या क्षेत्रात काम केलं की ते मांडणं किंवा त्याच्या लिखित स्वरूपात आपण पुरावे घेणं किंवा हे सगळं बघणं हे आवाक्याच्या बाहेर जाईल. तर हे रंगांच्या पण बाहेर जाईल किंवा या चौकटीच्या सगळं बाहेर जाईल. त्यामुळे मी अबस्ट्रॅक्ट माध्यमातून पेंट करायचा विचार केला आणि ह्याचा प्रयत्न केला. आणि तसेच बऱ्याच लोकांनी वेगवेगळे विचार मांडण्याचा प्रयत्न केला. तर हा सगळा अनुभव हा अफलातून होता, म्हणजे तो शब्दात वर्णन करण्यासारखा नव्हता. तर नाही, खूप छान आहे, खूप मस्त आहे. कारण प्रत्येक पेंटिंग कसं काहीतरी कुठल्या तरी विचारांनी प्रत्येक कलाकाराच्या विचारातनं बाहेर पडतो. तर हा विचार म्हणजे मी सांगितलेलं बरोबर होतं. तर हे जे डोळे भरून आले त्याला कॅप्चर कर प्लीज. त्याचे डोळे भरून आले की एवढ्या सगळ्या गोष्टी सांगताना, कारण लोक बघून जातात, त्यांचा 15-20 मिनिटाचा विरंगुळा होता किंवा काही लोक मनापासून बघतात. पण ज्या वेळेला एखादा आर्टिस्ट, एखादा चित्रकार जीव तोडून मेहनत करून ते डोक्यातलं सगळं, जहनमधलं, मनातलं सगळं उतरवत असतो स्केचच्या माध्यमातून, तर ते वेगळ्या पद्धतीचं आहे. आणि ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये आबालाल रेहमानसारखी तपस्या केली होती आणि त्या वातावरणात आम्ही कुठेतरी कोल्हापूरचे कलाकार येऊन परत चित्र काढतोय ही आमच्यासाठी खूप मोठी आणि मानाची गोष्ट होती. तर त्यामुळे सगळ्या कलाकारांनी त्यांचे 100% देऊन काम केलं आणि हे सगळं इव्हेंट ऑर्गनाईज केल्याबद्दल सगळ्यांचे आभार. आणखीन सोनालीला इथं बोलावलं एंड हा बरं, हा एंड आहे. बरं, एंड बद्दलची तुमची वाक्य बोला, बाकीचं आपण एडिट करू. बोलायचं तर नाही, मला खरंच शांत बसा बोलायला लागले नाही. तर अशा पद्धतीने ही लोक सगळी इथं बघायला आलेत आणि दिवसभर. आणि तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून हे सांगू इच्छिते की कोल्हापूरमधल्याच काय, म्हणजे माझ्या यूट्यूबला सगळे लोक जॉईन झालेत 20,000च्या वरती. तर ती सगळी लोकांनी जो कोणी हा व्हिडिओ बघणार आहेत त्या सगळ्या लोकांना मी आवाहन करते, प्लीज 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 या. कोल्हापूरच्या बाहेरचे असतील, कोल्हापूरमधले असतील. कारण मी जर कोल्हापूरला आले नसते ना तर मला कळलंच नसतं की हे 100 वर्षांपेक्षा जास्त जुनी वास्तू आपल्यासाठी मेजवानी ओपन करून ठेवली सगळ्यांच्यासाठी. पण खरंच कोल्हापूरमध्ये आल्यामुळं कळलं. पण आता ज्यांना कुणाला, कारण सगळ्यांना असं वाटतं की 3-4 दिवसाचा आहे आणि नंतर आता बंद होणार आहे, असं नाहीये. तर जवळजवळ 1 महिना, बरोबर 22 मे पर्यंत चालू आहे ही वास्तू. म्हणजेच ही शाहू महाराजांची, आपल्या शाहू महाराजांची मिल्स सगळ्यांना बघण्यासाठी सुरू आहे. तर 22 मे पर्यंत प्लीज या आणि या वास्तूचा खरंच आस्वाद घ्या. इथली वास्तू इतकी सुंदर अफलातून आहे की प्रत्येक इतिहासाचं दर्शन घडवते. तर हे दर्शन जर तुम्हाला पाहिजे असेल तर 22 मे पर्यंत शाहू मिल्स इकडे या आणि मस्त शाहू महाराजांचा एकच मला वाटतं छोटंसं, त्यांनी खूप काही केलेलं आहे, त्यातला एक छोटासा भाग जो आपल्यासाठी खूप मोठा आहे तो बघा आणि तृप्त व्हा. तशी मी झाली. काय टाळ्या काय आम्ही एक फोटो घेऊया ग्रुप आपला दोघांना. तुला फोटो काढायचा स्वच्छतेपासून महाराजांच्या पेटलेली जोडती असेल ते आपण क्रिएटिव्हिटी ह्याच्यामध्ये हे करायचं. काय करू इथे बघू? हां बघा, एक डोळा बंद करू. हां पूर्ण अगदी डोळा. मॅडम ह्याच्यावर 100 फोटो काढले गेले, त्याला शेवटी तो म्हणजे पूर्ण महाराजांचा फोटो मिळाल्याशिवाय गेला नाही. मिळाला मग तो दिसतोय. म्हणजे ह्या टोकावर
टोकावरून या टोकावरून असं बघायचं आहे की बाकीचं पेंटिंग आहे तिथं चेहरा महाराजांचा क्लिअर होतो. मग असं नाही ना, इथे इथे इथेच आहे कुठेतरी, इथे इथे. हा पण ही लेफ्टच बाजू आहे. हे बघ हे बघ हे बघ राईट. हे नाही इथेच कुठेतरी आहे, इथेच आहे बघ. अरे थांब की. हे बघ हे बघ इथे, हे बघ इथं, इथं चेहरा आहे. हे बघ हे बघ इथे. तर तुम्ही हे बघताय हे 3D आर्ट आहे की या टोकावरती बघितल्यानंतर डाव्या बाजूला अशा पद्धतीनं वरती म्हणजे पूर्ण गोलाकार ह्याच्यामध्ये असं स्केच केलेलं आहे की एका ठिकाणावरती गेल्यानंतर राजांचा पूर्ण चेहरा दिसतो. तर हे 3D आर्ट आहे आणि असं आहे की मला कॅमेरा पण पकडता आलेला नाही, जसं की तुम्हाला आता मी दाखवेन, पण ते पूर्णपणे असं कॅप्चर नाही करता आलेलं मला, कारण ते मला वाटतं जास्त वेळ बघायला पाहिजे व्यवस्थितपणे. तो अँगल आला तरच ते असं छान दिसू शकतं. तर मी प्रयत्न केला आहे. आय डोंट नो तुम्हाला दिसलं की नाही दिसलं, पण हे काहीतरी वेगळं आहे आणि अफलातून आहे. म्हणजे प्रत्येक आर्टिस्टचं डोकं कसं चालू शकतं आणि 3D इफेक्ट त्यांनी ज्या पद्धतीने शंखाकृती केलेलं आहे, दाद द्यायला पाहिजे कलेची. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक पेंटिंग आहे ते थोडंसं बाजूला ठेवलेलं आहे, मला वाटते खाली ठेवले, कारण हे पूर्ण रांगोळी चित्र आहे. तर हे रांगोळीमधून काढलेले चित्र आहे. तर ही पूर्ण रांगोळी आहे आणि लोक विस्कटवतील म्हणून रांगोळीचं चित्र आहे ते जरा खाली ठेवलेलं. भारी, खूप गरम व्हायला लागले. पण हे एवढं सगळं बघायचं आहे की असं मन भरत नाही आहे. कितीही बघितलं तरी कंटिन्यू आम्ही हे सगळं बघत आलेलं आहे. आणि आय होप की या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हालाही सगळ्या गोष्टींचं दर्शन घडलं असणार आहे आणि नक्की फिंगर क्रॉस तुम्हीही बघायला या इकडे. 2 तास झाले असतील या 3 तास, ऑलमोस्ट 3 तास. 3 तास झाले. कुठलाही माणूस असा नाहीये की आतमध्ये गेला आणि 5 मिनिटात किंवा 10 मिनिटात चला आपण पटकन प्रदर्शन वगैरे बघून यायचं आहे आणि फक्त पेंटिंग्स बघायचं आहे, दुसरं काही बघायचं नाहीये. असं काही जर ठरवून येणार असाल तर असं काही एक होणार नाहीये, कारण तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला नाही माहिती, मला माहिती आहे की आतमध्ये आल्यानंतर आतमध्ये आल्यानंतर सहजपणे 3 तास 4 तास कधी होतात कळत नाही. कारण मी अख्ख्या व्हिडिओमध्ये पळत इन्फॉर्मेशन दिली आहे जी मला माहिती आहे, तटपुंजी माहिती. खूप सारा इतिहास आहे चांगला जो मला नाही देता आलेला तुम्हाला, पण जितकं मी बघितलं आणि मीच अशी आश्चर्याची की बापरे हे आहे, बापरे ते, असं जे काही करत मी सांगितलं एवढं सगळं उत्साहाने, फक्त तो उत्साहच होता त्याच्यामध्ये. पण त्या उत्साहामध्ये 3 तास सहज गेले. तुम्ही निवांत बघायचं असलं तर 4, 5, 6 तास वगैरे रमू शकता. अशी ही वास्तू आहे, अशी ही मिल्स आहे. आणि त्यावेळेला आता किती मी गोडवं गाणार की त्यावेळेला खरंच यार शब्द नाही आहेत. तो वेळ, ती काळ आणि तो इतिहास, बस हॅट्स ऑफ. एवढंच म्हणेन मी, या आणि सहभागी व्हा. तुम्ही या गोष्टीचं एक विटनेस झाल्याशिवाय, साक्षीदार झाल्याशिवाय, एवढा लांब करू नको. माझा बेंबीचा देठ दुखायला ओरडून जवळ घेम कॅमेरा, या एवढं. तर या सगळ्या गोष्टींची, या वास्तूची विटनेस मी बनली आहे, मी साक्षीदार आहे. तुम्हालाही साक्षीदार बनायचं असेल तर खरंच या आणि बघा. तुमचे 5-6 तास कसे गेले तुम्हाला कळणार नाही आणि पर्यायी खूप छान गोष्टी फील कराल, लक्षात याल, तुमच्या लक्षात येईल इतिहास काय होता, काय आहे, आणि त्या काळामध्ये तुम्ही सुद्धा असं स्वतःला विसरून जाल. तर अशी ही वास्तू मी आतमध्ये पण एक सेंटी माझा एक व्हिडिओ केलाय, लाईक असं बघितल्यानंतर कोणीच नव्हतं आजूबाजूला आणि माणसं पण कोणी नव्हती. सो मी त्याची वास्तू बघत होते आणि मला असं भरून आलं यार, खरंच हे सगळं शांत व्हावं आणि खरंच राजे पटकन कुठून तरी यावे आणि मला सांगावं, हां हे असं आहे माझं संस्थान, असं फक्त काहीतरी म्हणावं. असं मला आतून खूप आलं, असं मला डोळ्यात पाणी आलं. तर गोष्टी फील करण्यावरती आहे यार. तुम्ही बघा आणि स्वतः फील घ्या. लय बोलायला मी मला घसा लागला तुला, 2 मिनिटं थांबा. तर व्हिडिओ छान केलाय, ऑफकोर्स छान केलाय. तुम्हाला हो ऑफकोर्स आवडणार. आणि
तर तो व्हिडिओ तुम्हाला आवडल्यानंतर नक्कीच मला कमेंट्समध्ये सांगा कसा आहे. व्हिडिओ यासाठी करत नाहीये की मी खूप छान व्हिडिओ करते, मी यासाठी व्हिडिओ केलेला आहे की तुम्हाला इतिहास कळला पाहिजे, तुम्हाला कळलं पाहिजे की ही वास्तू सगळ्यांच्यासाठी ओपन केली आहे. इथे येऊन बघून तुम्ही याचा सहभाग व्हा, साक्षीदार बना. तुम्हाला आवडलं तर सांगा, कळवा.